करण्यासाठी प्रख्यात होमिओपॅथ तज्ञ असणारे डॉक्टर संतोष इनामदार सर आपल्या कार्यक्रमात सहभागी झालेत। तर मी आपली सर्व ओळख करून देतोय डॉक्टर संतोष इनामदार सरांची। नमस्कार सर। नमस्कार। नम्मा होमिओपॅथीविषयी सांगत असताना मला आवर्जून सांगायचं वाटतं की 20 वर्षांहून अधिक काळातून नम्मा होमिओपॅथी क्लिनिक्स आपल्याला अहोरात्र सेवा देत आहेतच। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये केलेल्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल त्यांना विविध मान सन्मान देऊन खास करून पुरस्कृत करण्यात आलेले आहे, ज्याच्यामध्ये विशेष करून आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी, त्याच अनुषंगाने माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी आणि विशेष करून तत्कालीन माजी आरोग्य मंत्री श्री राजेश टोपेजी यांच्या हस्ते विशेष करून त्यांना गौरवण्यात आलेलं आहे। पण विविध सेलिब्रिटींनी सुद्धा किंवा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सुद्धा नम्मा होमिओपॅथीच्या उपचारांचा लाभ घेतलेला आहे। त्यांनी त्यांचं वेळोवेळी कौतुक केलेलं आहे, ज्याच्यामध्ये विशेष करून मला श्री अनुपम खेर, श्री गोविंदा, श्री गिरीश ओक आणि श्री स्वप्नील जोशी यांचं नाव जरूर घ्यावंसं वाटतं। ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचं वाटतं की सांधेदुखीसाठी नम्मा होमिओपॅथीचे उपचार हे वरदान आहेतच, पण या अनुषंगाने विविध प्रकारचे इतर आजार जे आपल्याला आज दिसतात, ज्याच्यामध्ये पोटविकार आहेत, पोटविकारांमध्ये आम्लपित्त, बद्धकष्टता, कोलायटिस, पित्ताचे खडे, कावीळ किंवा त्या अनुषंगाने लिव्हरची समस्या म्हणजेच यकृताची असणारी समस्या किंवा किडनीचे विकार, या अनुषंगाने मला विविध इतरही आजार ज्याच्यामध्ये खास करून आपल्याला मूळव्याध, भगंदर सारखे आजार दिसतात, म्हणजे स्पाइल्स फिशर फिशुला सारखे आजार आहेत। ह्या सर्व आजारांसाठी नम्मा होमिओपॅथी एक आशेचा किरण आहे म्हणायला हरकत नाही। ह्याच्या पुढे जाऊन गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याला मधुमेहासारखी समस्या म्हणजे डायबिटीस आहे, त्या अनुषंगाने असणार उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लड प्रेशर आहे, किंवा हृदयरोग ज्याच्यामध्ये ब्लॉकेजेस सारखी समस्या आपल्याला दिसते, कोलेस्ट्रॉलची समस्या आहे, अतिलठ्ठपणा आहे, ह्या सर्वांवरती आपल्याला ठोस उपचार मिळणार आहेत नम्मा होमिओपॅथीमध्ये। या अनुषंगाने मला सांगायचं वाटतं की स्त्रियांच्या विविध समस्या ज्याच्यामध्ये मासिक पाळीचे आजार आहेतच, पण या अनुषंगाने विशेष करून स्त्री पुरुष वंध्यत्वासारख्या समस्या आपल्याला गेल्या काही वर्षात वाढलेल्या दिसतात। तर आपल्याला बाळ होण्यासाठी अपत्य प्राप्तीचा आनंद आपल्याला जर का हवा असेल तर जरूर त्यासाठी नम्मा होमिओपॅथीची कास धरा। तसंच ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला सर्व प्रेक्षकांना सांगायचं की आजच्या कार्यक्रमात विशेष करून आपण संधिवात, गुडघेदुखी, त्याचप्रमाणे इतरही असणारी सांधेदुखी, ज्याच्यामध्ये विशेष करून आपल्याला वयोमाना परत्वे होणारी सांधेदुखी, गुडघेदुखी माहितीच आहे, पण तरुण वयामध्ये आपल्याला रुमेटॉइड आर्थरायटिस म्हणजे आमवातासारखी समस्या दिसते, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस ज्याच्यामुळे मणक्यांचे विकारी होऊ शकतात, त्याचप्रमाणे खुब्याचा सांधा कधी कधी खराब होऊ शकतो ज्याला हिप जॉईंट म्हणतात, ज्याच्यामध्ये एव्हियन सारखी तक्रार आपल्याला दिसते, किंवा कोरोनानंतर आपल्याला खुब्याची सांधेदुखी म्हणजेच हिप जॉईंटची सांधेदुखी वाढलेली आढळते। या अनुषंगाने फ्रोझन शोल्डर सारखी समस्या आहे, कोपराची सांधेदुखी आणि विविध इतर कारणाने उद्भवणारी सांधेदुखी म्हणजेच तापानंतरची सांधेदुखी, चिकनगुनिया किंवा व्हायरल फीवर नंतर आपल्याला सांधेदुखी आढळते, सोरायसिस सारख्या आजारानंतर आपल्याला सांधेदुखी आढळते, किंवा या अनुषंगाने मणक्यांचे विविध विकार। मला अजून सांगायचं वाटतं की मणक्यांच्या विकारांसाठी ज्याच्यामध्ये स्लिप डिस्क, सायटिका, स्पॉन्डिलायटिस असे आजार आपण नेहमी बघतो आणि ह्याही तक्रारी वाढताना आपल्याला दिसतात। तर आपल्याला मानपाट कंबरदुखी असेल तर मला वाटतं नम्मा होमिओपॅथी एक आशेचा किरण आहे असं म्हणायला हरकत नाही। तर आपण पुन्हा एकदा स्वागत करूया त्यांचं। सर, पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमात। विशेष करून आजच्या कार्यक्रमात आपण संधिवात, गुडघेदुखीविषयी बोलत आहोत आणि या अनुषंगाने थोडंसं आम्हाला मणक्यांचे विकार म्हणजे मानपाट कंबरदुखी सुद्धा कशी टाळता येईल हे सांगाच। पण तत्पूर्वी नम्मा होमिओपॅथीमध्ये हे जे उपचार दिले जातात, इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशन औषधं जी आहेत ती काय आहेत? साधारणतः काय असतं की इम्युनोजेनिक म्हणजे काय असतं, तर प्रत्येक व्यक्तीच्या प्रती, प्रत्येक व्यक्तीला एक स्वतःची एक रोगप्रतिकार शक्ती असते, जो तो जे त्या आजाराविरुद्ध लढत असते। अशा या रोगप्रतिकार शक्तीवर त्याच्यावर काम करणारी औषध प्रणाली आम्ही तयार केली आहे। म्हणजे थोडक्यात काय तर इम्युन सिस्टीम चांगली करणं, त्याचं म्युटेशन चेंज करणं आणि त्या दृष्टिकोनातून त्या व्यक्तीला प्रबळ बनवणं, ह्याची औषध प्रणाली म्हणजे इम्युनोजेनिक। आता मायाझमॅटिक म्हणजे काय असतं, तर ह्या जनरेशनला ते त्यांच्या लाईफस्टाईलमुळे लवकर त्याचा परिणाम होतोय। मग ह्या जनरेशनमध्ये लागू पडणारी म्हणजे थोडक्यात लाईफस्टाईल चेंज झाली, प्रत्येक व्यक्ती आता धावतोय, प्रत्येक व्यक्तीला काही ना काहीतरी अचिव्हमेंट्स करायचे आहेत। मग अशा स्थितीमध्ये तो व्यक्ती आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतोय, लवकर काही गोष्टी हव्या असल्यामुळे शरीराकडे दुर्लक्षित करणं, नेचरच्या अगेन्स्ट म्हणजे निसर्गाने दिलेले नियम न पाळणं, ह्याच्यातून जी जनरेशन तयार झाली म्हणजे लाईफस्टाईल जी तयार झाली, ही जी धक्काधक्कीची फास्ट लाईफस्टाईल तयार झाली, ज्याच्यातून फास्ट फूड घेतलं जातं, प्रॉपर डाएट नाही घेतला जात, ह्याला लागू पडणारी म्हणजे थोडक्यात आजच्या जनरेशनला लागू पडणारी होमिओपॅथी आम्ही देत असतो। म्हणजेच याचं नाव आहे इम्युनोजेनिक मायाझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट, जे आज नम्मा होमिओपॅथी ज्यांनी रिसर्च करून हा फॉर्म्युला देऊन हे संधिवात किंवा मग गुडघेदुखी, मानपाट कंबरचे आजार याच्यावर एक परमनंट सोल्युशन देण्याचा प्रयत्न करत आहोत। मी लक्ष्मण महादेव निगडे, आमच्या मिसेस सुवर्णा निगडे यांच्या उपचारासाठी मी नम्मा होमिओपॅथी इथे टीव्हीच्या जाहिरातीच्या माध्यमातून आलो होतो। त्यांच्याकडे नाव नोंदणी करून 3-3.5 महिन्यानंतरच साक्षी मॅडम
कडनं आम्हाला ट्रीटमेंट चालू होती. 3-3.5 महिन्यानंतर साधारण 80% फरक जाणवला. आम्ही त्यांच्याकडे थायरॉइड, शुगर आणि संधिवातावर ट्रीटमेंट घेतली आणि आता चांगल्यापैकी फरक जाणवत आहे आणि त्यांना आराम मिळालेला आहे. त्याबद्दल मी साक्षी मॅडम आणि नमा होमिओपॅथी या संस्थेचा आभारी आहे. आपण आता जाणून घेतलं डॉक्टर संतोष इनामदार सरांकडनं की कशा रीतीने खास करून इम्युनोजेनिक मायस्मॅटिक 6th जनरेशन औषधं काम करतात विविध आजारांसाठी. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये सांधेदुखी, गुडघेदुखी आणि त्याच अनुषंगाने मानपाठ कंबरदुखी म्हणजे मणक्यांच्या विकारांवरती सुद्धा ही औषधं कशा रीतीने प्रभावी ठरतात, एक वरदान स्वरूपाचे असे उपचार आपल्याला आता उपलब्ध झालेले आहेत नमा होमिओपॅथीमध्ये, जे संपूर्ण महाराष्ट्रभर आहेत. मला आवर्जून सांगायचं वाटतं की कर्नाटकच्या बरोबरीने आता महाराष्ट्र आणि गुजरात या ठिकाणी सुद्धा नमा होमिओपॅथी आपली सेवा देणार आहे. 200हून अधिक डॉक्टर सातत्याने अहोरात्र सेवा देत आहेत नमा होमिओपॅथीमध्ये. आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये आपल्याला या ठिकाणी सर्वत्र सेवा मिळणार आहे. मुंबईमध्ये दादर या ठिकाणी, त्याच अनुषंगाने ठाणे, पुणे, पश्चिम महाराष्ट्रासाठी आपल्याला कोल्हापूर आणि सोलापूर, खास करून विदर्भासाठी आपल्याला आहे नागपूर आणि अकोला, उत्तर महाराष्ट्रासाठी आहे नाशिक आणि मराठवाड्यासाठी आहे संभाजीनगर आणि नांदेड या ठिकाणी. तर या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचं की आपल्याला कोणत्याही स्वरूपाची सांधेदुखीची तक्रार असो, ज्याच्यामध्ये गुडघेदुखी आहेच पण त्या अनुषंगाने फ्रोझन शोल्डर म्हणजेच खांद्याची सांधेदुखी आहे, खुब्याची सांधेदुखी आहे किंवा विविध कारणांनी उद्भवणारी सांधेदुखी म्हणजे आमवात, रुमॅटॉइड आर्थरायटिस झाला, सोरायसिस सारखी समस्या झाली किंवा विशेष करून करोना नंतरची सांधेदुखी, तापानंतरची सांधेदुखी, अशा सर्व प्रकारच्या सांधेदुखीसाठी उत्तम उपचार उपलब्ध आहेत. आणि अनुषंगाने मणक्यांचे विकार म्हणजे मानपाठ कंबरदुखी, स्लिप डिस्क, सायटिका असो किंवा आपल्याला स्पॉन्डिलायटिस सारखी तक्रार असो, आपण जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात, नमा होमिओपॅथीचा हेल्पलाईन नंबर आहे, ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. तर सर, या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला आपल्याला विचारायचं आहे की एकंदरीतच आपण जेव्हा संधिवाताविषयी बोलतो आहोत, संधिवाताचे वेगवेगळे प्रकारही आहेत, तर आम्हाला याविषयी सांगा. जनरली आपल्याकडे 3 प्रकारचे आर्थरायटिस मेनली दिसतात. पहिला असतो तो जो वयोमर्यादेप्रमाणे, म्हणजे थोडक्यात एज जसं आपण वाढत जातं, म्हणजे थोडक्यात वय वाढल्यानंतर हाडं ठिसूळ होतात, बोन डेन्सिटी लेवल कमी होते आणि त्याच्यातून जो उद्भवतो त्याला ऑस्टिओ आर्थरायटिस म्हणजे संधिवात असं आपण संबोधतो. दुसरा आणि खूप महत्त्वाचा प्रकार आहे जो आजकाल आपल्याला जास्त प्रमाणात दिसतो, तो म्हणजे आपला रुमॅटॉइड आर्थरायटिस. रुमॅटॉइड आर्थरायटिस हा जो आजार आहे त्याला आमवात असं संबोधतो आपण, जो आपल्या रोगप्रतिकारक शक्तीशी संबंधित असतो. तिसरा आणि आपल्याला जो जाणवतो त्याला म्हणतात गावठी आर्थरायटिस. गावठी आर्थरायटिस म्हणजे काय, तर आपल्या शरीरामध्ये युरिक ॲसिडचं प्रमाण वाढलं, आपले जे आहार विहाराचे जे लक्षणं आहेत किंवा इतर गोष्टीतून आपलं जे युरिक ॲसिड वाढतं, त्या युरिक ॲसिडमधून जे सांध्यांमध्ये जमा होतं त्याच्यातून जो तयार होतो त्याला आपण गावठी आर्थरायटिस असं संबोधतो. पण आजच्या युगात जे 6th जनरेशन युग आहे यांच्यामध्ये 2-3 प्रकारचे जे आर्थरायटिस आहेत ते आता जास्त प्रमाणात दिसू लागले आहेत. त्याच्यातला पहिला आहे तो म्हणजे व्हायरल आर्थरायटिस. जो रुग्णवर्ग आहेत त्यांना असं दिसून येतं की ते तात्पुरता आजार होतो, इन्फेक्शन होतं, सांधे दुखतात, एक औषध प्रणाली घेतली जाते, 5-6 दिवसानंतर बेटर वाटतं, परत एक 2-3 महिन्यानंतर इन्फेक्शन होतं. म्हणजे थोडक्यात चिकनगुनियासारखे जे व्हायरल आर्थरायटिस नावाचे प्रकार असतात हे आता वारंवार आपल्याला दिसू लागले आहेत. त्याच्याबरोबर काही जुनाट आणि चिवट कातडीचे आजार असतात, ज्याला म्हणतो आपण सोरायसिस वगैरे, त्याच्याकडे दुर्लक्षित केलं जातं आणि त्याच्यातून जे निर्माण होतो त्याला आपण सोरायटिक आर्थरायटिस म्हणतो. पण मी या शोद्वारे आवर्जून सांगू इच्छितो की मानपाठ कंबरमध्ये जे होणारे चेंजेस आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल सर्वायकल स्पॉन्डिलॉसिस आणि लंबर स्पॉन्डिलॉसिस म्हणजे काय असतं, तर जे मानेच्या मणक्यांमध्ये आणि कमरेच्या मणक्यांमध्ये जी झीज होते ती सुद्धा एक प्रकारचा आर्थरायटिस आहे आणि त्याला सुद्धा एक प्रकारचा वात समजून त्याच्यातून होणारा त्रास सुद्धा एक प्रकारच्या आर्थरायटिसमध्ये मोडतो आणि त्याला ट्रीटमेंट घेणं गरजेची असते. माझे नाव संदीप करपे, ID नंबर PNDPX99. मी रुमॅटॉइड आर्थरायटिससाठी ट्रीटमेंट घेण्यासाठी टी व्हीवरती ॲड पाहिली होती आणि त्यावरतून इथे कॉन्टॅक्ट करून नमा होमिओपॅथीला आलो होतो आणि त्या प्रणाली मॅडमने मला चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट देऊन माझा आता 70 ते 80% मला रिलीफ भेटलेला आहे. धन्यवाद नमा होमिओपॅथी आणि प्रणाली मॅडम. सर, या अनुषंगाने मला विचारायचं आहे की सध्या गेल्या काही वर्षात आपण गुडघेदुखीचं प्रमाण खूप वाढलेलं बघतो आणि तरुण वयात आता गुडघेदुखीचं प्रमाण वाढते आणि त्या वयामध्ये जॉईंट रिप्लेसमेंट सारखी शस्त्रक्रिया करणंही शक्य होत नाही आणि ह्या वेदना घालवण्यासाठी किंवा गुडघ्याची सूज वेदना कमी करण्यासाठी कोणते ठोस उपचार आज आधुनिक शास्त्रात नाहीत, पेन किलर सोडले तर त्यामुळे गुडघेदुखीसारखे जे आजार आहेत त्याच्यावरती आपल्याला ह्या औषधांनी मात करता येणं शक्य आहे का, काय सांगता येईल?
गुडघेदुखीमध्ये पहिला महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे पेन्स. प्रत्येक पेशंटला वाटत असतं की आपले पेन्स कमी व्हायला पाहिजे, पण हे लक्षात घेणं इथं गरजेचं असतं की पेन्स असणं इम्पॉर्टंट नाही आहे, पेन्स का आहेत ते महत्त्वाचं असतं. म्हणजे थोडक्यात काय तर त्या गुडघ्यामध्ये सांध्यांमधली गादी झिजलेली असते, त्याच्यातलं जे सायनोइल फ्लूइड म्हणतो आम्ही ती तेल कमी झाले, ड्राय पडलेलं असतं, त्याच्या भोवतीचा जो सर्क्युलरमध्ये सिस्टीममध्ये जो मसल स्ट्रेंथ असते ती कमी झालेली असते, ब्लड सर्क्युलेशन कमी झालेलं असतं. मग ह्या सगळ्या गोष्टी डेव्हलप झाल्यामुळे तुम्हाला पेन्स असतात. तर ते पेन्स कमी करण्यासाठी फक्त पेन्स कमी न करता ते का पेन्स आहेत त्याचं रूट कॉज ट्रीटमेंट जी नमा होमिओपॅथीमध्ये दिली जाते. मग याच्यातून जे पेन्स निर्माण होतात ते स्लोली कमी होतात, पण त्याच्यामधून तुम्हाला एक कायमस्वरूपी सोल्युशन मिळण्याचा देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. जनरली काय आहे की ह्या जे शस्त्रक्रियाला जाणारी लोक असतात ह्यांच्यामध्ये काय असतं की हाडं ठिसूळ झालेली असतात, हाडांमधली जी डेन्सिटी असते, बोन डेन्सिटी लेवल कमी झालेली असते, ती नमा होमिओपॅथीच्या ट्रीटमेंटने बऱ्यापैकी चांगल्या स्टेटमध्ये येऊ शकते. आपण आता जाणून घेतलं डॉक्टर संतोष इनामदार सरंगांनी की कशा रीतीने गुडघेदुखीवरती आज वरदान स्वरूपाचे असे इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6 जनरेशनचे औषध आपल्याला उपलब्ध झालेले आहेत नमा होमिओपॅथीमध्ये. या उपचारांचा लाभ घेण्यासाठी फक्त आपल्याला कॉल करायचा पुढील नंबरवर, संपर्कासाठी आपण स्क्रीनवर बघत आहात. सर, गुडघेदुखीच्या बरोबरीने खुब्याची सांधेदुखी सुद्धा आपल्याला वाढलेली आढळते. म्हणजेच अतिरिक्त मद्यपान झालं किंवा काही औषधांच्या सेवनाने एव्हियन सारखी समस्या उद्भवते, वेस्क्युलर नेक्रोसिस ज्याला म्हणतात, आणि त्यामुळे खुब्याची सांधेदुखी आपल्याला जास्त दिसते. कोरोनासारख्या आजारांतर ही जास्त दिसायला लागली. तर ह्यासाठी सुद्धा आपल्याकडे उपचार उपलब्ध आहेत का, काय सांगता येईल? पोस्ट कोविड म्हणजे थोडक्यात काय तर प्रत्येक व्यक्तीला कोविड नंतर झालेला हा आजार आहे. म्हणजे आम्ही त्याला आता जे नमा होमिओपॅथीमध्ये असं संबोधतो की हे पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन आहे. नमा होमिओपॅथीने एक स्पेशल फॉर्म्युला तयार केला त्याच्यासाठी, जी पोस्ट कोविड इम्युनिटी किट म्हणतो आम्ही त्याला. म्हणजे थोडक्यात काय तर ह्या अशा जे आजार आहेत, म्हणजे जे खुब्याची जी पेन्स आहेत किंवा सांध्यांमध्ये होणारे खुब्याच्या सांध्यांमध्ये होणारी जी वेदना आहेत त्या सुद्धा वेदना आम्ही स्लोली कमी करतो, पण मात्र त्याच्यात एक कायमस्वरूपी सोल्युशन तुम्हाला मिळू शकतं. जनरली काय होतं की जेव्हा कोविडमध्ये पेशंट्सने जे इतर औषध प्रणाली घेतलेली असते त्याच्यातून त्याला झालंय असं त्याचं संबोधन असतं, पण जनरली पाहायला मिळतं की हाडं ठिसूळ झालेली असतात, हाडांमधली ताकद कमी झालेली असते आणि त्याच्यातून हे उद्भवत असतं. तर डेफिनेटली नमा होमिओपॅथीची जी ही आमची रिसंटची टेक्नॉलॉजी आहे, ज्याचं नाव आहे इम्युनोजेनिक मायाझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट, ह्याद्वारे आम्ही जे एव्हियन सारखे जे गंभीर आजार आहेत ज्याला ऑपरेशन किंवा इतर सर्जरी करणं हाच एक पर्याय राहतो, असं न करता सुद्धा एक चांगली लाईफस्टाईल देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आपण हे जाणून घेतलं की खुब्याची सांधेदुखी सुद्धा गुडघेदुखी बरोबरच आपली संपूर्णतः जाऊ शकते, आणि हे शक्य झालेले इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6 जनरेशन औषधांनी जे आपल्याला उपलब्ध आहेत नमा होमिओपॅथीमध्ये. आपल्यालाही सांधेदुखी असेल तर आपण जरूर कॉल करा पुढील नंबरवर, संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, सांधेदुखी म्हटलं की खुब्याची सांधेदुखी गुडघेदुखी झालीच, पण त्याच्या खालोखाल फ्रोझन शोल्डर सारखी समस्या आणि विशेष करून प्री डायबेटिक्समध्ये किंवा डायबेटिक्समध्ये आपल्याला खूप वाढलेली आढळते. तर खांदा जर का दुखायला लागला तर त्यासाठी उपचार आहेत का, काय सांगता येईल? जो फ्रोझन शोल्डरचा सांधा असतो त्याच्या भोवतीची जी मसल्स असतात आणि त्याच्या भोवतीला जो रक्तपुरवठा असतो तो कमी झालेला असतो, म्हणजे त्याच्या मसलची स्ट्रेंथ आणि टोनिसिटी कमी झाल्यामुळे त्याची मुवमेंट्स रिस्ट्रिक्टेड झालेले असतात. मग अशा औषध प्रणालीवर म्हणजे थोडक्यात काय नमा होमिओपॅथी हे मसल स्ट्रेंथ आणि म्हणजे थोडक्यात त्याची टोनिसिटी वाढवणं, त्या मसलची स्ट्रेंथ रिटर्न आणणं, त्या सांध्याभोवती म्हणजे फ्रोझन शोल्डरच्या भोवताली रक्तपुरवठा चांगला करणं, हे याच्यासाठी जी मेथड जी ट्रीटमेंट देते त्याच्यातून त्या व्यक्तीची हालचाल नॉर्मल होऊ शकते व त्याच्यामध्ये त्याचा जो इतर सांधा आहे त्याच्याप्रमाणे त्याचे मुवमेंट्स होऊ शकतात. आपण आता जाणून घेतलं खांद्याच्या सांधेदुखीविषयी. फ्रोझन शोल्डर सारखी समस्या आपल्याला खूप वाढलेली आढळते, पण ह्यासाठी सुद्धा ठोस उपचार आपल्याला नमा होमिओपॅथी मिळणार आहे. त्यामुळे कोणत्याही स्वरूपाची सांधेदुखी असो, ज्याच्यामध्ये संधिवात, आमवात म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस, सोरायसिस नंतरची सांधेदुखी, तापानंतरची सांधेदुखी, वयोमानापरत्वे होणारी गुडघेदुखी किंवा खुब्याची सांधेदुखी आहे, आणि मणके विकार म्हणजेच मानपाट कंबरदुखीसाठी सुद्धा ठोस उपचार आपल्याला मिळणार आहेत. फक्त त्यासाठी आपल्याला कॉल करायचा पुढील नंबरवर, संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, आपण विविध सांधेदुखीविषयी जाणून घेतलं. आता मला विचारायचं आहे आपल्याला की मणक्यांमध्ये सुद्धा आपल्याला खास करून गेल्या काही वर्षांमध्ये स्लिप डिस्क, सायटिका सारखे प्रकार खूप दिसतात, किंवा स्पॉन्डिलायटिस, झीज होणं आहे मणक्यांची. तर ह्यासाठी सुद्धा ठोस उपचार आपल्याला खास करून उपलब्ध आहेत का, काय सांगता येईल?
आता जनरली काय होतं की जेव्हा सर्वायकल स्पॉन्डिलोसिस असो किंवा मणक्याचे लंबार स्पॉन्डिलोसिस असो, हे सुद्धा एक प्रकारची हाडाची झीज आहे. या झीजमुळे काय होतं तर लोकांमध्ये त्याच्यामध्ये ऑपरेशन करणं किंवा मग तात्पुरतं इतर प्रणालीमध्ये औषध उपचार घेणं किंवा मग वेदनाशामक गोळ्या घेऊन एक सोल्युशन न काढता कंट्रोल करण्याची सिस्टीम असते. मग आम्ही आवर्जून सांगू इच्छितो की कंट्रोल करण्यापेक्षा एक परमनंट सोल्युशन किंवा एक प्रकारचं आपल्याला एक कायमस्वरूपी सोल्युशन मिळण्यासाठी प्रयत्न करायला हवा. आज जे तुमच्या 90% लोकांमध्ये असं असतं की मानेचे मणके माझे झिजलेत आणि त्याच्यामुळे माझ्या हाताला मुंग्या येतात, मला ऑपरेशन सांगितलं आहे. पण आम्ही अशा पेशंट्सला आवर्जून सांगतो की हे ऑपरेशन टळलं पाहिजे. ह्या ऑपरेशनसाठी न प्रयत्न करता आपल्याला परत मानेचे सोडून कमरेचे मणके सुद्धा खराब नाही झाले पाहिजेत. म्हणजे थोडक्यात काय, जर मानेच्या मणक्यांमध्ये चेंजेस व्हायला लागले तर आपल्याला कमरेच्या मणक्यांमध्ये सुद्धा चेंजेस जाणवू शकतात. सायाटिकाचं पेन कमी करण्यापेक्षा तो सायाटिका कशामुळे झालाय हे पाहणं आपल्याला गरजेचं असतं. अशा ह्या जे ऑपरेटिव्ह स्टेज म्हणजे सर्जरी करण्याच्या जे स्टेजेस आहेत, या अशा स्टेजेसमध्ये सुद्धा नमा होमिओपॅथी तुम्हाला मदत करू शकते. आपण आता जाणून घेतलं की कशा रीतीने विना शस्त्रक्रिया म्हणजे कोणतेही ऑपरेशन न करता आपल्याला मणक्यांचे विविध आजार ज्याच्यामध्ये स्पॉन्डिलायटिस आहे, स्लिप डिस्क सारखा आजार आहे, ह्यावरती मात करता येणं शक्य आहे. आणि हे शक्य आहे नमा होमिओपॅथीच्या खास करून इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6 जनरेशनच्या औषधांनी, जे आपल्याला आता संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध आहेत. मुंबईमध्ये विशेष करून दादर, त्याच अनुषंगाने ठाणे या ठिकाणी, त्याच्या पुढे जाऊन पुणे, विशेष करून कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, याच अनुषंगाने नांदेड, नागपूर आणि अकोला या ठिकाणी. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला ही संपूर्ण सेवा उपलब्ध आहे. आपल्याला जर का कोणत्याही स्वरूपाची सांधेदुखी असेल किंवा मणक्यांचे विकार असेल तर जरूर आपण कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, या अनुषंगाने आणि मला विचारायचं वाटतं की खास करून स्त्रियांमध्ये सांधेदुखीचं प्रमाण आपल्याला जास्त दिसतं, म्हणजे जवळपास 70% प्रमाण जास्त आहे, ज्याच्यामध्ये गुडघेदुखी आहेच पण कंबरदुखीचंही प्रमाण आपल्याला स्त्रियांमध्ये जास्त दिसतं. आणि मेनोपॉज नंतर हाडांची ठिसूळता म्हणजे ऑस्टिओपोरोसिस हा सुद्धा प्रकार जास्त दिसतो आणि त्याच अनुषंगाने डिप्रेशन सारखी समस्या असते. तर स्त्रियांसाठी काय विशेष उपचार आहेत का आपल्याकडे, काय सांगता येईल? जेव्हा मेनोपॉज पिरियड होतो त्यावेळेस स्त्रीची एक प्रकारची स्त्रीची शक्ती संपलेली असते. म्हणजे थोडक्यात काय तर तिच्यामध्ये स्त्रीतत्व कमी झालेलं असतं. मग त्याच्यातून तिची जी फायटिंग कॅपॅसिटी असते ती कमी झालेली असते. त्याच्यातून हे सगळं उद्भवत असतं. अशा स्त्रियांना सुद्धा की बाबा स्त्रियाच्या लाईफ सायकलमध्ये भरपूर लाईफ सायकल असते. म्हणजे थोडक्यात डिप्रेशन येणं हे कॉमन गोष्ट आहे. नॉर्मली पाहायला येतं तर स्त्रियांना एक स्ट्रगलफुल लाईफ मिळतं. कारण जी स्त्री तुमच्याकडे जेव्हा ती टीन एजमध्ये असते ती डिफरंट असते, जेव्हा ती मिडल एंगेजमध्ये येते त्यावेळेस डिफरंट असते आणि जेव्हा मेनोपॉज पिरियड येतो त्यावेळेस डिफरंट असते. म्हणजे थोडक्यात काय तर पहिल्या मेनोपॉजच्या पिरियडमध्ये ती खूप स्ट्रगलफुल आणि तिच्यामधली स्वतःची रोगप्रतिकार शक्ती खूप चांगली असते. पण मेनोपॉज नंतर रोगप्रतिकार शक्ती कमी होते आणि त्याच्यातून हे सगळे आजार उद्भवत असतात. तर मी आवर्जून सांगू इच्छितो की जे मेनोपॉज नंतर जे काही कंप्लेंट्स येतात त्याचं मेन रिझन असतं की स्त्रीमध्ये वाढत गेलेलं एक्स्ट्रा वेट. म्हणजे थोडक्यात काय तर वजन वाढत गेलेलं असतं आणि थोडक्यात काय तर आपल्या शरीरामधली मसल स्ट्रेंथ कमी झालेली असते. मग अशा स्त्रियांना सुद्धा त्यांच्या इम्युन सिस्टीम चांगली करणं, त्या स्त्रियांमध्ये रूट कॉज ट्रीटमेंट देणं, मेंटल हेल्थ चांगली ठेवणं आणि थोडक्यात डिस्ट्रक्शन स्टेजकडे न जाता एक हेल्दी स्टेट निर्माण राहण्यासाठी आम्ही नमा होमिओपॅथीमध्ये ही ट्रीटमेंट देत असतो, ज्याचं नाव आहे इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट. एक मोलाचा सल्ला दिला आपल्याला आता जाता जाता डॉक्टर संतोष इनामदार सरांनी, जे होमिओपॅथ तज्ज्ञ आहेतच पण विशेष करून नमा होमिओपॅथीमध्ये ह्या सर्व प्रकारच्या सांधेदुखीसाठी आपल्याला आता ठोस उपचार उपलब्ध आहेत आणि नमा होमिओपॅथी महाराष्ट्रात सर्वत्र सेवा देत आहे. मुंबईमध्ये दादर, त्याबरोबरीने ठाणे, पुणे, छत्रपती संभाजीनगर, त्याच अनुषंगाने नांदेड, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, नागपूर आणि अकोला या ठिकाणी 10हून अधिक क्लिनिक आहेत. 200हून अधिक डॉक्टर्स आपल्याला अहोरात्र सेवा देत आहेत आणि आजपर्यंत 1 लाखाहून अधिक रुग्णांनी ह्या सर्व उपचारांचा लाभ घेतलेला आहे. तर आपल्याला कोणत्याही स्वरूपाची सांधेदुखी, गुडघेदुखी असो किंवा मणक्यांचा विकार असो, मानपाट कंबरदुखी असो, स्लिप डिस्क सायटिका असो, खुब्याची सांधेदुखी म्हणजे हिप जॉईंटची समस्या असो किंवा फ्रोझन शोल्डर म्हणजे खांद्याची सांधेदुखी असो, आपण निराश होऊ नका. रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजे आमवात झाला किंवा अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस सारखा ऑटोइम्यून आजार झाला, सोरायसिस, कोरोनानंतर तापानंतरची सांधेदुखी, सर्वांसाठी ठोस उपचार आहेत. या अनुषंगाने विविध प्रकारचे श्वसन विकार ज्याच्यामध्ये दमा, अस्थमा, खोकला किंवा त्याचप्रमाणे ॲलर्जी सारखी समस्या दिसते, ॲलर्जिक रायनायटिस झालं किंवा त्वचा रोग विविध प्रकारचे ज्याच्यामध्ये सोरायसिस सारखी समस्या आहे, एक्झिमा आहे, व्हिटिलिगो म्हणजे अंगावरती असणारे पांढरे चट्टीग, पांढरे डाग आहेत किंवा सौंदर्यविषयक तक्रारी, पिंपल्स किंवा केस गळण्यासारखी समस्या, ह्यासाठी सुद्धा नमा होमिओपॅथी एक आशेचा किरण आहे असं म्हणायला हरकत नाही. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवर बघत आहात. डॉक्टर संतोष इनामदार सर आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शनाचं रोषणाई केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.